हॅलो, वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुण्याच्या सहर्ष स्वागत. पंचांच्या सिग्नल मात्र आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. मॅच स्टार्ट होतीये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. यावेळेला कट करायचा होता. वीरेंद्र सिंह कॉपी स्टाईल मध्ये चेंडूला फेकून देण्याचं काम करतोय. विस्फोटक फलंदाजी. यावेळेला पहिल्याच चेंडूवर प्रहार केला जातोय. 4 धावेचा शिक्का मुहूर्त. यस डीजे क्या बात है. थँक्यू डीजे. 4 धावेने मात्र दीपेचं स्वागत केलं जाते. यावेळेला पुन्हा एकदा फ्लाय करायचा होता चेंडू. चेंडू बराच काळ हवेत होता. रिदममध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. तिथे मात्र थोडासा फंबा झाला क्षेत्ररक्षण, परंतु एकीकडे मात्र धावा खर्च करावे लागतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. हळूहळू का होईना मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. 2 संघ आमच्या प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी आपण अनुभवतायत. एका साईडला असेल जय हनुमान संघ आणि दुसऱ्या साईडला असेल अमरदीप संघ. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मातब्बर संघ स्थितीत मात्र पाहायला मिळत आहेत. एक कडवी झुंज कडवं संघर्ष मैदानात मात्र जारी असताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र पायाकडे चेंडू होता, उचललाय. धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पूर्णपणे फेकून देण्याचं काम करतोय. क्या बात आहे. षटकार येतोय 6. यश धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा चेंडू फ्लाय करायचा होता. चेंडू बराच काळ हवेत गेलाय, परंतु इथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण नसेल. 1 धाव अर्जित केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात गेल्या आहेत. गुड रन बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळते. ह्या 2 ने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावताना पाहायला मिळतील. आतापर्यंत धावसंख्येचा फलक एकंदरीत पाहायला गेला ना तर जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. सुरुवात मात्र खूप चांगली होती. घराचा जर पाया मजबूत असेल तर घर मात्र जास्तीत जास्त काळ टिकलं जातं. यावेळेला मात्र घराचा पाया मजबूत करताना पाहायला मिळतात 2 फलंदाज. यावेळेला मात्र चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. अप्रतिम चेंडू. मात्र निवास यष्टीरक्षका भूमिकेत मात्र एक ऑडिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यपणे पाहिलं जातं. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला मात्र फ्लाय करायचा होता चेंडू, मात्र बॅटीच्या टप्प्यावर येत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. निवासला मात्र चकून चेंडू मागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर एक षटक कंप्लीट होत आहे. 6 चेंडूंचा खेळ मात्र संपला गेलाय. धावसंख्या फलकावर 13 वर जाऊन पोहोचते. कुठेही जाऊ नका मित्रांनो. आपण पाहत आहोत श्री गणेश संघ दातिवरे श्री बेंडूबाबा चषक 2023 चा रणसंघ युद्ध. यस डीजे. थँक्यू. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. सुंदर आयोजन नियोजन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आमचे प्रेक्षक राजे सुद्धा या मैदानाकडे वळाले आहेत. सुंदर असं नामकरण या मैदानाचं. सानेगुरुजी पठांगण आपण पाहतोय. सुंदर असं मैदान सपाटीकरण. जेवढं यावेळेला उडवायचा आहे चेंडू, परंतु चेंडू काही बॅटीच्या टप्प्यावर साधेसे येत नाही आहे. परंतु इथे मात्र राहुल क्षेत्रशंकरीपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका साईडला 2 फलंदाज पाहायला मिळतात. मनीष आणि रुपेशची जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. एक धीमेची बाजू काय आहे ना मनीष, एकही विकेट गेली नाहीये. ही धीमेची बाजू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या फलकावर 14 वर जाऊन पोहोचले आहे. रंजन पागदरे सुद्धा पाहायला मिळतात. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्व आहेत आणि त्यांची पूर्ण टीम सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला मात्र फ्लाय करायचा होता. चेंडू बराच काळ बाहेर राहिला होता, परंतु यावेळेला मात्र तिकडे क्षेत्ररक्षणकरीपर्यंत 1 धावा कंप्लीट केली गेली आहे. एका धाव्याने धावसंख्या जर वाईट असेल पंच आमच्याकडे वळता येतं. स्वैर चेंडू. या स्वैर चेंडूच्या माध्यमातून वाईट +1 म्हणजे 2 धावा मनीष मात्र ऍड करतील. पाहायला गेले तर धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. एक चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज मिस्टर गणेश. नक्कीच पेसर चेंडू मात्र जास्तीत जास्त काळ ह्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतात. रफ्तार नक्कीच अपील केली होती. स्ट्रॉंग अपील आहे. उचलून धरली आहे. विकेट असेल यावेळेला. विकेट नंबर 1 भाऊच्या खेळीला लागतोय. पूर्णविराम बाहुबली क्रिकेटचा खार्डी या गावातून बिलाउंड करताना पाहायला मिळतो, परंतु त्याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. यस डीजे.
थँक्यू. कुंदनच्या माध्यमातून सुंदर सॉन्ग मैदानाला मात्र नास्त ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून 2 दिवस झाले सातत्यपूर्व मात्र पाहायला मिळतोय. मानव धनु सुद्धा पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये साईड स्क्रीनवरती. मॅच स्टार्ट होती. चांगलं प्रदर्शन मात्र न्यू मॅन बॅटर असेल मैदानात मिस्टर रुपेश गेल्यानंतर पुन्हा एकदा रुपेश आलाय. गणेश गोलंदाजी मार्कवर असेल. चांगलं प्रदर्शन चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह जरूर खेळण्याचा मानस होता. कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत एक तिकडे कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे. दोन्ही धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु ह्या वेळेला मात्र फेकी तेवढी कमालीचे पाहायला मिळाले नाहीये. परंतु 2 धावा खर्च कराव्या लागतील. या 2ने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना पाहायला मिळते. आतापर्यंत फलकाचा विचार केला तर 18 धावा फलकावर लागत आहेत. यावेळेला मात्र मिस टायमिंग होता परंतु क्या बात आहे. अप्रतिम जैन. गणेशला माहित होतं हा चेंडू खेळू शकणार नाहीये. रुपेशच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट. कारण गेल्या सामन्याचा जर विचार केला तर गळ्यातला ताईज बनला होता. चौकार षटकाराची आतेजबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती परंतु त्याच्या खेळीला ब्रेक लागताना पाहायला मिळतो. पवेलियनचा आसरा घेताना पाहायला मिळेल. परंतु न्यू मॅन बॅटर मैदानात जाईपर्यंत देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानात. थँक्यू. ह्यावेळेला जर पाहायला गेलं तर चांगलं प्रदर्शन होताना पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र कल्पेश वसईकर पाहायला गेलं तर त्यांचा देखील एक आईस कप शॉप आहे तर वसई पालघर परिसरात. तर तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि एक आनंद घ्या. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर लागतीये 18 या आकड्यावरती. यावेळेला मात्र चांगला फटका नाही आहे परंतु यावेळेला मात्र वा क्या बात आहे. 1 2 3 4 वेळा कंप्लीट करतायत मिस्टर राहुल नावाचा दर्जेदार जेल. अप्रतिम. येस क्या बात आहे मिस्टर राहुल. प्रयत्न मात्र नक्कीच इथे पाहायला मिळाले. 1 वेळा नाही 2 वेळा नाही 3 वेळा नाही पूर्णपणे 4थ्या वेळा मात्र विश्वास सोडला नाही. मी करू शकतो. माझ्याकडे ती क्षमता आहे आणि सुंदर जेल आजच्या दिवसातील पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावर लागतीये 18 आणि हाय मात्र हॅट्रिकची संधी असेल. मिस्टर गणेश आजच्या दिवसातील हॅट्रिकचा मान मिळेल का. परंतु या वेळेला फ्लाय करतोय. कार्पेट लाईनने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. तिथे मात्र कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू कंप्लीट केला जातोय. चेंडू कलेक्ट करेपर्यंत चांगली फेकी परंतु तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. यावेळेला मात्र धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. आपण दुसरं षटक पाहिलं. अप्रतिम षटक हाताळलं गेलं. 2 लॉस या षटकामागे सुद्धा पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 7 रन आणि 3 विकेट. क्या बात आहे. पहिल्या षटकाचा दीपेचा विचार केला तर 13 धावेची खर्च केलं होतं परंतु गणेशने ते कमबॅक केलंय ना ते कमालीचं केलंय. कारण फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला आणि 3 विकेट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एका साईडला ऋतिक आणि दुसऱ्या साईडला मनीष ही जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. न्यू मॅन गोलंदाज कोण असेल मोठा प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षक राजांसमोर. परंतु त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा श्री बेंडूबाबा चषक 2023. थँक्यू. 2 पंच खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ झालाय. 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर असेल मिस्टर दीपेश. वेलकम पॅडी.
यावेळेला क्लास दाखवायचा होता परंतु चेंडू फेकून द्यायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीच्या भूमिकेत मात्र मिस्टर निवास मात्र पाहायला मिळत आहेत. दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल, एकाच लाईन आणि लेंथवर मारा करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. यावेळेला मात्र फ्लाय करायचा होता परंतु तिथे मात्र राहुल चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. पुन्हा एकदा राहुल कंप्लीट करतो. यावेळेला मात्र जर डायरेक्ट हिट असतं तर मात्र कुठेतरी मनीषला हृदयाची स्पंदने वाढवू शकली असती मनीषच्या, परंतु तसं काही घडलं नाहीये. सेफ रित्याने 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. धावसंख्याचा फलक 2ने पुढे सरसावताना पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. मिस्टर दीपेश मात्र गोलंदाजी मार्कवरती. एका साईडला निखिल आणि ऋतिक आणि मनीषची जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. दोन्ही स्ट्रॉंग खेळाडू आहेत. यावेळेला गती होती चेंडूला, पूर्णपणे कालपेट लावून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते ऑफ साईडला, परंतु ह्या वेळेला मात्र फेकी चांगली होती आहे. बॅकअप सुद्धा कमालीचं होताना पाहायला मिळते, परंतु एकेरीनेच मात्र समाधान मानतायत. धावसंख्या 1ने पुन्हा एकदा सरकेल, जाऊन पोसेल 23 या आकड्यावरती. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य दीपेश सर आमच्यासोबत जोडले गेले होते. त्या विरारचा एक बुलंद आवाज सुद्धा आपण पाहिला होता. धनंजय पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते आजच्या दिवसात. यावेळेला मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता, तिथे मात्र चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुळवता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. खराब फेकीचं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळत होतं, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. यावेळेला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगलं प्रदर्शन. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही मातब्बर संघ एकाच लयमध्ये एकाच गावातून बिलावून करताना पाहायला मिळतात. एका साईडला अमरदीप संघ तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळतोय जय हनुमान संघ. यावेळेला कलेक्ट करायचा होता, चेंडू बॅटीवर घ्यायचा आहे, परंतु ह्या वेळेला चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूचा खेळ झालाय. या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. यावेळेला फुलटा चेंडू होता, गती मिळाली नाही, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. ही दीपेशची खासियत आहे. यावेळेला मिळत्या दीपेशला विकेट. ऋतिकच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. डगआउटच्या रस्त्याला मात्र यावं लागते. जर धावसंख्या फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 रन इंटू बोल्ड. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा श्री बेंडूबाबा चषक 2023चा रणसंग्राम. क्या बात आहे. कुणालला मात्र कॅप्चर केलं जाते आमच्या कुशालच्या माध्यमातून. एक मित्र मात्र कॅप्चर करतोय आमच्या साईड स्क्रीनवर मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकाचा विचार केला तर आतापर्यंत पाहायला मिळते 25 रन 25 धावा फलकावर लागते. 18 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. 3 षटकं कंप्लीट केली गेली आहेत. 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर असेल. शिरीष यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, हलक्या मनगटाच्या साह्याने फक्त चेंडूला वळवलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का तर नाही. अमन मात्र कुठेतरी सरसावताना पाहायला मिळाला. एकेरीने मात्र समाधान मांडतायत. आतापर्यंत जर 3 षटकाचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली गेली होती ती म्हणजे 25. आता मात्र 26 धावा फलकावर लागतायत. यस पंच, नो चेंडू नसेल. एक चेंडूचा खेळ झाला. मिस्टर शिरीष मात्र गोलंदाजी मार्कवरती. दीपेश सर आपली रजा घेत आहेत. खऱ्या अर्थाने तुमचा देखील बुलंद आवाज आमच्या प्रेक्षक राजांसोबत पोहोचला. उद्याच्या दिवसात मात्र नक्कीच पाहायला मिळतील. क्या बात है. एक
मात्र शिरीषची ताकद आहे, बोटातील मात्र जादू मात्र दाखवण्याचं काम करतोय. अप्रतिम गोलंदाजी, लेंथ लाईन परफेक्ट, अचूक टप्प्यावर भेदक मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर पाहायला गेले तर 26 वर जाऊन पोहोचतोय. बॅट अँड पॅडचा संबंध होताना पाहायला मिळाला, परंतु पिचवर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एकेरीवर मात्र समाधान मानतील. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर श्री गणेश भुईर, गणेश शेट मॅन फ्रॉम खार्डी, खऱ्या अर्थाने गोड स्वभाव वाईट येतोय, तर ह्यांचा मात्र विशेष सन्मान मात्र केला जातोय. आदरणीय मान्य श्री पंढरी राऊत यांच्या शुभ हस्ते गणेश शेठ यांचा सन्मान केला जाईल. क्या बात आहे, ही ताकद आहे शिरीषची. अप्रतिम गोलंदाजी, लेंथ लाईट मी आधीच म्हटलं होतं त्याच्याकडे पोटातली जादू आहे, ती मात्र दाखवण्याचा प्रयत्न मात्र करताना पाहायला मिळतोय. 28 धावा फलकावर लागते. आतापर्यंत पाहायला गेलं तर चेंडूंचा विचार केला तर चेंडू फेकून झाले 5. यावेळेला मात्र काय फटका आहे, अप्रतिम फटका, चेंडूला पूर्णपणे फेकून देण्याचं काम करतोय मनीष नावाचा क्वालिटी दर्जाचा ब्रँडेड षटकार 6. DJ Hush. यस, धावसंख्या फलकावर लागते 43 धावा, 34 धावा फलकावर लागत आहेत. 34 रन, 4 लॉस नक्कीच पाहायला मिळते. 4 षटकाचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. 5वं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. नंदकुमार, 34 धावा फलकावर लागत आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर नंदकुमार पुन्हा एकदा, यावेळेला चेंडू फ्लाय करायचा होता, पंचाकडे अपील केली जात आहे, याच उचलून धरली आहे, विकेट मिळेल. यावेळेला मात्र ऋतिक याच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. थँक्यू 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 डीजे. पार्टी गावाचा एक सुवर्ण रत्न आदरणीय मान्य श्री लक्ष्मण भोईर काका संपूर्ण स्पर्धेसाठी जनरेटर मात्र त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले आहे. त्यांचा मात्र विशेष सन्मान मात्र करण्यात येतोय आदरणीय मान्य श्री माणिक निजाई साहेबांच्या शुभ हस्ते. मॅच स्टार्ट होताना पाहायला मिळते 35 धावा फलकावर लागते. 5 लॉस नक्कीच पाहायला मिळते. 4.1 चेंडूचा खेळ अखेरीचा संपला गेलाय. नंदकुमार विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून या खेळाकडे पाहिलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजी सातत्यपूर्व पाहायला मिळते. कट करायचा होता परंतु चेंडू काही बॅटेच्या टप्प्यावर येत नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल का, तर नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या फलकाचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली गेली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन टू बोल्ड. ज्या वेळेला मिस टायमिंग आहे, चेंडू बराच काळ हवेत आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण होता, तो मात्र कोणतीच चुकी करताना पाहायला मिळत नाही. ह्या वेळेला एक महत्वपूर्ण विकेट मनीष याच्या खेळी लागतोय. पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. यस डीजे. वेलकम बॅक. 35 धावा फलकावर लागत आहेत. 6 खेळाडू मात्र पवेलियनचा आसरा घेताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून दिले आहेत. नंदकुमार क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ
माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 विकेट मात्र हादरे मात्र बसताना पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी. मी विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून का संबोधले ह्या खेळाडूला, ह्या गोलंदाजाला, तर ह्यासाठी यावेळेला फटका चांगला आहे. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंडूचा मात्र पाठलाग करावा लागतोय. पंचांच्या सिग्नल मात्र आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हा मात्र चौकार आहे. या 4 धावेने धावसंख्या 4 ने फ्लाय होतीये, जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. आतापर्यंत अशाच फटक्यांची गरज असेल, कारण पाहायला गेलं तर समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे, समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. परंतु आपल्याकडे गोलंदाज जर प्रमुखरित्या नाही, 4 गोलंदाज जर आपले प्रमुख असतील तर आपण 40-50 धावा सुद्धा रोखू शकतो. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होतीये. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलं आहे, फक्त दिशादानाचं काम केलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल, 1 धाव कंप्लीट केली गेली आहे, परंतु ताळमेळ नव्हता. परंतु ह्या वेळेला विकेट मिळते आहे. कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट का म्हटलं जातं, त्याचं प्रतिउत्तर आता पाहायला मिळते आहे. श्री गणेश संघ दातिवडे श्री बेंडूबाबा चषक 2023चा रणसंग्राम आपण पाहतोय. एक सुंदर असं आयोजन नियोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या ऐकू एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. तोपर्यंत डीजे मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्स बघा. वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुण्याच्या सहर्ष स्वागत. दातिवरे खार्डी भागातील सर्व प्रेक्षक राजे जे आज मैदानासाठी वळाले आहेत त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. रिव्हर्स अटॅम्प्ट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटीच्या टप्प्यावर येत नाहीये. इच्छा स्वरूपात मात्र 1 धावा ऍड केली जाईल. राज निजाई, खऱ्या अर्थाने याचा देखील उल्लेख करावा तेवढा कमीच आहे. सलग 2 दिवस मात्र गुणलेखक, जर समालोचनाचा पाठीचा कणा कोण असेल तर गुणलेखक आहेत. आणि गुणलेखक विचार केला तर आज पूर्ण दिवस राज निजाई मात्र पाहायला मिळतोय. 5 षटकाचा खेळ मात्र अखेरी संपला गेलाय. धावसंख्या 41 धावा फलकावर लागतात. या ऐकू एक सुमधुर संगीत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. शिरीष पुन्हा एकदा यावेळेला मात्र उचलून खेळायचा होता, परंतु बॅकफुटवर आला आणि पंच करायचा होता. चेंडू काही बॅटीच्या टप्प्यावर येत नाही. वारंवार मात्र ती चूक मात्र मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या फलकाचं 41 धावा मात्र फलकावर लागते. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला क्या बात आहे, निवस मात्र कोणतीच चुकी करणार नाही. विकेट नंबर 8 मात्र पाहायला मिळते. थँक्यू नक्कीच साई बाबा शिर्डी. यावेळेला मात्र धावसंख्या फलकावर लागते 41 रन, 41 धावा फलकावर लागते. 1 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. शिरीष मात्र दुसरा चेंडू घेऊन यावेळेला मात्र खेळायचा होता, परंतु चेंडू काही बॅटीच्या टप्प्यावर येत नाहीये. 1 धाव अर्जित केली जाईल. पंच आमच्याकडे वळतायत. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली खेळी मात्र मैदानात पाहायला मिळत नाहीये. अजूनपर्यंत चौकार षटकाराची आतिषबाजी होत नाहीये, परंतु चेंडू मिस टायमिंग आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मिस्टर राहुल क्षेत्ररक्षण करीपर्यंत, चेंडू कलेक्ट करेपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही. चांगली फेकी मिस्टर राहुल याच्या माध्यमातून. 45 रन, 45 धावा मात्र फलकावर लागतायत. आतापर्यंत जर विचार केला तर गौतम मात्र स्ट्रायकिंगवर असेल.
ह्या वेळेला मात्र फ्लाय करायचा होता, परंतु ह्या वेळेला कट दिला जातोय. बॅटीच्या टप्प्यावर चेंडू आलाय, परंतु ह्या वेळेला एकेरीने मात्र समाधान मानतायत. फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या फलकावर लागतीये. ज्या वेळेला ड्राईव्ह केला जातोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण असेल तो मात्र चुकी करतोय मिस्टर राहुल. 2 धावा खर्च केल्या आहेत. तिसऱ्या धाव्याचा मोह आहे, परंतु ह्या वेळेला मात्र रनाच्या स्वरूपात मयूर ह्याला मात्र बाद व्हावा लागेल. विकेट नंबर 9 मात्र पाहायला मिळते. षटक मात्र अखेरीस संपला गेलाय. 6 षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय. एक नाण्याची बाजू पडताळली, दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढंच गरजेचं असेल, कारण एका साईडला पाहायला गेलं तर मणिकची ती दुवादार फलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे पाहायला गेले तर श्री गणेश संघाचे सर्व पाठीराखे मात्र जे चेंडूसाठी खूप सारं योगदान देत आहेत. बाहेर जेव्हा चेंडू जात असतो तेव्हा मात्र ते चेंडू आणण्याचं काम करतात, त्यांना मात्र कॅप्चर केलं जाते. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है. सर्वांचं एकदा पुण्याच्या सहर्ष स्वागत असेल. आदरणीय मान्य श्री आमचे गुरुवर्य राकेश भुईर सर. एक खार्डी दातेवरे गावाचा एक बुलंद आवाज मात्र आमच्यासोबत जोडला जातोय. वेलकम सर, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल. 6 षटकासाठी मी मात्र त्यांना आमंत्रित करतोय. एक गोड आवाज खार्डी दातेवरे गावातून बिलावून करताना पाहायला मिळतो. सातत्यपूर्व मॅच स्टार्ट होताना पाहायला मिळते. माझ्यासोबत जोडले गेले आहेत आदरणीय मान्य श्री राकेश भुईर सर आमचे गुरुवर्य. दरवेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून तलावपाडा प्रीमियर लीग 2023चा रणसंग्राम त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्यांना संधी मिळाली होती आणि त्या संधीचं मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतं. वेलकम सर, तुमचं देखील सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. धन्यवाद. चिराग तांडे दातीवरे स्पर्धा नक्कीच एक बेडरूमची शक्तीची स्पर्धा नक्कीच पाहण्यास मिळते. हिरा डोंगरच्या विषयी वसलेला गाव आणि एकत्रित या स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर नक्कीच दीपेश जोशी सर यांच्या आवाजात स्टेटस या स्पर्धेचा ज्या मान्यवर व्यक्तींनी दिलेले सदस्यांच्या इच्छा पाहता ही स्पर्धा मात्र नक्कीच एक मानाची स्पर्धा उभी राहते. पाहिला 9 फेब्रुवारी खार्डीगड आणि खार्डीगडातील एक अंतिम सामना. खार्डीगावरील एक अग्रमानांकित संघ नक्की जय हनुमान संघ पाहण्यास मिळते. प्रतिपक्ष जर पाहिलाच तर अमरदीप संघ आजच्या दिवसात काही कमालीची कामगिरी. पहिला चेंडू आखोट्याचा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच आव्हान जर पाहिलं एकंदरीत तर आपण पाहतोय की 48 धावसंख्येचं आव्हान आहे. खार्डीगड पाहतोय आपण जय हनुमान वर्सेस अमरदीप संघाने आज प्रभावित केलंय. नक्कीच प्रभावित केलंय. प्री प्लान काय असतं हे प्री प्लान दाखवून दिलंय. जय हनुमान संघ अग्रमानांकित संघ आहे. नक्कीच त्या दृष्टीने मात्र आज या बेंडूबाबा चषकात ज्या त्यांनी जी मजल मारली ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहेत. मात्र 48 धावा कराव्या लागतील. 36 चेंडू 48 धावा कराव्याच लागतील. बघूयात परत एकदा आखोट्याचा चेंडू ऑफ साईडला फेकून देण्याचा प्रयत्न केला मात्र दीपेश यांचा टायमिंग जुळत नाहीये. परिणामस्वरूप आपण पाहतो की 2 चेंडू मात्र नक्कीच
नक्कीच निर्धाव स्वरूपात हाताळण्यास मिळत आहेत. तर एकंदरीत अमरदीप संघाचं जर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहिलं तर नक्कीच एक नवीन फलंदाज त्यांना गवसला, त्याचा फॉर्म जर एकंदरीत पाहिलं त्याचा शॉर्ट सिलेक्शन ही फार मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप चांगली गोष्ट मात्र नक्कीच अमरदीप संघाच्या बाजूने दिसते. जर क्रिकेटच्या इतिहासात जर पाहिलं आज 9 फेब्रुवारी ग्लेन मॅग्राथ वन ऑफ द लिजंड प्लेयर इन वन डे क्रिकेट फॉर ऑस्ट्रेलिया यांचा आज मात्र वाढदिवस पाहण्यास मिळतोय. 11 क्रमांकाची जर्सी ज्यांनी परिधान केली, या परिणाम स्वरूप मात्र यावेळेस पाहतोय की एक धावसंख्या परिपूर्ण केली जाते, दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न केला जातो, 2 धावसंख्या मात्र निश्चित पूर्ण केल्या जातात. नक्कीच चिराग 36 चेंडू आणि 48 धावसंख्या आजच्या दिवसात तुम्ही संपूर्ण स्पर्धा आज नक्कीच निहाळलाय. एकंदरीत तुमचा आवाज मात्र नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांची वाहवा मात्र मिळवलाय आणि त्या दृष्टीने जर एकंदरीत आजचा अनुभव पाहता तुमच्याकडे जे खारडी संघाची ओळख आहे त्या दृष्टीने 36 धावा 36 चेंडू आणि 48 धावसंख्या हे समीकरण कसं वाटतंय? दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर आहे, परंतु क्रिकेट आहे शेवटच्या श्वासापर्यंत चेंडूपर्यंत नक्कीच जाऊ शकते. कारण आतापर्यंत तेजसचा जर विचार केला तर रफ्तारकर राजा म्हणून या खेळाडूकडे पाहिले जाईल. काय कमालीची गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर भेदक मारा कसा करावा ते मात्र दाखवतोय सर. नक्कीच कॉमेडीमध्ये बदल झाला. या जो कॉमेडीमध्ये बदल झाला राकेश भोईर स्वतः माझा आवाज जो पोहोचला या खारडी गटावर किती परिणाम करेल हे सुद्धा एकंदरीत साशंकता असते. जेव्हा जेव्हा मी समाचारासाठी येतो तेव्हा मात्र नक्कीच खारडीगावातील संघ जे आमचे असतात ते आमचे आवाज ऐकत असतात, आमच्या सूचना ऐकत असतात किंवा लक फॅक्टर बॅड लक फॅक्टर सुद्धा असतो. त्या दृष्टीने जय हनुमान संघ आहे, अमरदीप संघ आहे, नक्कीच कोणाच्या बाजूने निर्णय लागेल हे येणारे 36 चेंडू मात्र नक्कीच चित्र स्पष्ट करेल. आजच्या दिवसात निवासांची आमची भेट झाली, ते म्हणतात माझं टायमिंग जुळत नाहीये. आता टायमिंग जुळेल का हा प्रश्न आहे, मात्र त्याच्याकडे जी कुवत आहे. मी त्यांना उगीच म्हटलं नाहीये, जसं म्हटलं जातं की नोटा कमी आवाज करतात. जर तुमच्या खिशात 5 रुपयांची चिल्लर असेल ती जास्त आवाज करेल, मात्र 2000ची नोट असेल ती आवाज करणार नाहीये. दिस इज द 2000 नोट. ही नोट आहे 2000ची, मी नेहमी म्हणत असतो आणि त्या दोघी 2000च्या नोटेसारखी कामगिरी मात्र निश्चित करेल निवास भोईर. यस चिराग. नक्कीच आतापर्यंत त्याने तो शांत होता, यावेळेला मात्र फर्निचर डॅमेज केलं गेलं आहे. 2000ची नोट खिशातून निघाली नाही आहे, यावेळेला मात्र खर्च झाले नाही आहे. मिस्टर निवास मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते, पहिला हादरा बसताना पाहायला मिळतोय. सर काय म्हणतील, या निवासची विकेट गेल्यानंतर स्वतःवर प्रेशराईज असेल का, संघावर प्रेशराईज असेल का? नक्कीच निवास यांची माझं मगाशी बोलणं झालं ते नक्कीच म्हणाले की माझा चेंडू बॅटवर येत नाही आहे आणि त्या दृष्टीने मात्र आता संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रात जास्तीत जास्त खेळाचा अनुभव जर कोणाला असेल ना खराडी गटामध्ये तर तो जय हनुमान संघाला आहे. जय हनुमान संघ आपण पाहतो की जास्तीत जास्त वेळा मात्र अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करतोय. यावेळेस मात्र अमरदीप संघाने मी अगोदरच म्हटलं की प्रभावित केलंय. त्यांचे जे नौके गोलंदाज आहेत, नौके फलंदाज आहेत त्यांनी प्रभावित केले. नेहमी हा संघ मात्र आपण जर पाहिलं तर रुपेश पेंटर यांच्यावर नक्कीच विसंबून असायचा. आता मात्र त्यांचे नवोदित खेळाडू हे चांगली कामगिरी करतात नक्कीच, विच इज गुड थिंग. मात्र अमरदीप संघाला नक्कीच एक चांगला सूर बसलाय आणि त्या दृष्टीने मात्र हा सामना रफ अँड टफ होण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच दीपेशकडे सर्व दुवादार असेल, कारण आतापर्यंत निवासकडे सर्व दुवादार होता. गेल्या सामन्याचा जर विचार केला तर शेवटपर्यंत तटस्थ राहायचा, जंजिराच्या बुर्जासारखा शेवटपर्यंत तटस्थ राहिला. ह्या वेळेला लवकर आउट होतोय, कुठेतरी प्रेशराईज नक्कीच असेल सर. मी म्हटल्याप्रमाणे की जय हनुमान संघाला अंतिम सत्रात खेळण्याचा जास्त अनुभव आहे आणि त्या दृष्टीने हे गावचेच संघ आहेत. कोणाचं कमकुवत बाजू काय आहे, स्ट्रॉंग झोन कोणता आहे, वीक झोन कोणता आहे, त्यांना पुरेपूर कल्पना आहे आणि त्या दृष्टीने जय हनुमान संघाची स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असेल. यावेळेस मात्र दुहेरी धक्का लागेल का? दुहेरी धक्का लागतोय, नक्कीच दुहेरी धक्का लागतोय. अभय जो फॉर्ममध्ये नाही आहे, नक्कीच प्रमोट केला होता, मात्र कुठेतरी निराशा करतोय मिस्टर अभय. मात्र बॅक टू द डगआउट बाय कॅच आउट. यस डीजे. 15 तो हो गए गुलाम लग गया आई जवानी पटरी पे. 15 तो हो गए गुलाम लग गया आई जवानी पटरी पे. पाउन लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. यस डीजे, थँक्यू. क्या बात आहे. मी तेजसला आधीच म्हटलं होतं रफ्तारकर राजा म्हणून या खेळाकडे का पाहिलं जाईल तर ह्यासाठी पाहिलं जाईल. फक्त आणि फक्त धावा खर्च केलाय 4 आणि 2 लॉस या षटकामागे पाहायला मिळतात. कुठेतरी प्रेशराईज असेल जय हनुमान संघाच्याकडून, कारण निवासची विकेट मिळाली आहे, परंतु दीपेश एक तुल्यबल खेळाडू आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे. चौकार षटकाराची आतेजबाजी त्याच्या माध्यमात सुद्धा होत असते, परंतु कागदीपत्र स्ट्रॉंग आहे. खऱ्या अर्थाने मैदानात स्ट्रॉंग होईल का तेवढंच मायने राखेल. नक्कीच संध्याकाळच्या सत्रात आता सावळ्या जर आपण पाहिल्या तर एकंदरीत सावळ्या लांब झाल्यात आणि त्या दृष्टीने संध्याकाळच्या सत्रात मात्र सामने रफ अँड टफ होत असतात आणि त्याचा प्रात्यक्षिक पाहण्यास मिळेल. यावेळेस मात्र चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, बाकीचं काम मात्र रुपेश भोईर यांच्या
हातखंडातून सुरेख झालंय की नाही झाले हा मात्र प्रश्न उभा राहिला आहे. मात्र प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर सांगतोय की रुपेश उर्फ भाऊ याने मात्र कॅच ऑफ द मॅच नक्कीच पकडले. आजच्या दिवसातील हा इम्पॉर्टंट आणि टर्निंग पॉईंट मात्र ठरावा लागेल, म्हणावा लागेल. एकंदरीत हा आपण अंतिम सामना पाहतो या खराडी गटातील आणि त्या दृष्टीने दिपेश यांचा हा जो बळी घेतलेला आहे तो फार आणि फार महत्त्वपूर्ण आहे. सुरेख कॅच, नक्कीच कॅच ऑफ द मॅच. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा जेल मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. सेम कॉफी बुक स्टाईलमध्ये पाहायला मिळतो. या वेळेला मात्र विकेट नंबर 2 पाहायला मिळते. दोन्ही महत्त्वपूर्ण विकेट आहेत ना ते पवेलियनचा आसरा घेण्यासाठी येत आहेत. हृदयाची स्पंदने मात्र वाढत आहेत सर. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे की हा सामना जसा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. हा संध्याकाळचा सत्रातला जेव्हा सामने असतात ना तेव्हा मात्र सामने रफ अँड टफ होतात. जेव्हा तुम्हाला चेंडूगणिक स्कोअर करायचं आहे, धावसंख्या करायची आहे तेव्हा मात्र कठीण असतं. संध्याकाळच्या सत्रात धावा चेस करणं हे महाकठीण काम असतं. कुठल्याही मैदानात विशेष करून खालटण भाग असतो तिथे मात्र धावा चेस करणं नक्कीच काही कठीण गोष्ट असते. मात्र मी म्हटल्याप्रमाणे की जय हनुमान संघाकडे तो नक्कीच पॉवर बँक आहे, त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. मात्र बोनस काय आहे अमरदीप संघाला, त्यांची नौखे गोलंदाज चांगली कामगिरी करतात. त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आलाय, तो कॉन्फिडन्स त्यांचा बूस्ट झालाय. कॉन्फिडन्स बूस्टर फार आणि फार महत्त्वाचं आहे. तुमची जर परिस्थिती सुधारायची असेल ना तर तुमची मनस्थिती सुधारली पाहिजे आणि चांगल्या मनस्थितीत अमरदीप संघ आहे. यस चिराग. नक्कीच स्वतःवर आत्मविश्वास मात्र बराचसा आहे. या वेळेला मात्र बसून खेळायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होत नाहीये. हे पेशर आहे, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 विकेट आल्यानंतर हे पेशर आहे गणेशवर. काय म्हणतील सर? नक्कीच आपण या दोन संघात अनेक वेळा अंतिम सामने पाहिलेत. मात्र या सामन्याची गोष्ट ही वेगळी आहे की हा सामना 6 षटकांचा आहे. 6 षटकांचा जेव्हा तुमच्याकडे सामना असतो तेव्हा तुमच्याकडे एक एक्स्ट्रा टाइम मिळतं, एक एक्स्ट्रा वेळ मिळतो आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे मात्र जय हनुमान संघाला ठरवावं लागेल. कुठला फलंदाज मात्र नक्कीच आक्रमक भूमिका घेईल हे मात्र ठरवणं महत्त्वाचं आहे आणि तो अनुभव गणेश भोईर याच्याकडे आहे आणि आपला अनुभव यावेळेस तरी पणाला लावलाय. मी म्हटल्याप्रमाणे की कुठलाही फलंदाज चमकू शकतो. हा सामना 6 षटकांचा आहे. तुमची रणनीती काय आहे? त्यांच्या पॉवर बँकमध्ये आज जर पाहिलं नितेश नावाचा अजूनपर्यंत फलंदाज शेष असेल, विजय नावाचा फलंदाज चांगला फलंदाज शेष आहे. नक्कीच सामना सोपा नाही आहे, मात्र कठीण सुद्धा करणार नाही जय हनुमान संघ. त्यांच्याकडे ती कुवत आहे. मात्र मी म्हटल्याप्रमाणे अमरदीप संघाचे जर नौके फलंदाज जर चांगली कामगिरी करतात तर गोलंदाजांवर सुद्धा ती जबाबदारी असेल की एकंदरीत आता आपण बळी मिळवलेत, आता ठराविक अंतराने आपल्याला बळी मिळवावेच लागतील आणि एकंदरीत गणेश भोईर यांचा जर बळी मिळतोय तर नितेश लवकर मैदानात येतील. नितेश लवकर मैदानात येतात तेव्हा मात्र जास्तीत जास्त संधी असेल त्यांना सुद्धा आउट करण्याची आणि सामन्यावर पकड मिळवण्याची. नक्कीच धावसंख्या फलकाचा विचार केला तर 10 धावा फलकावर लागते. 3 लॉस नक्कीच पाहायला मिळते. ऋतिक काय कमालीची गोलंदाजी करतोय, आउटस्टँडिंग परफेक्ट मारा मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. खूप सारा अनुभव ह्या खेळाडूजवळ सुद्धा आहे. यावेळेला पुन्हा एकदा फ्लाय करायचा होता. कार्पेल लोडने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल. एक धाव कंप्लीट केली गेली आहे, चांगली फेकी, परंतु एकेरीनेच मात्र समाधान मानतायत. ही एकेरी धाव सुद्धा खूप महत्त्वाची आहे सर, कारण आतापर्यंत सर्वच चेंडू हे चौकार षटकारिता नसतात, परंतु एकेरी धावा हे क्रिकेटमधला श्वास आहे, क्रिकेटमधला प्राण आहे. तो श्वास मात्र इकडे जखडून ठेवण्याचं काम मात्र गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सामना हा दबावाचा सामना आहे. नक्कीच हा अंतिम सामना आहे आणि त्या दृष्टीने 48 धावसंख्या करणं हे कुठल्या रणनीती तुम्ही धावसंख्या करताय ते फार महत्त्वाचं असेल. मात्र दबाव झुगारून तुम्हाला सिंगल डबल आणि डबल टिबल मात्र धावसंख्या करावे लागतील. एकाचे 2, 2चे 3 मात्र करावे लागतील. यावेळेस मात्र सुरेख फटका पाडत बोलतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्लास मॅक्स 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 मॅक्झिमम षटकार बेंडुबाबा चषक येतोय आउट ऑफ द पार्क. सुरेख आणि सुरेख क्लासिकल असा षटकार. थँक्यू. या षटकाचा विचार केला ना सर, 2 षटकार आलेत. पेशर कुठेतरी हटते. आतापर्यंत पाहायला गेलं तर जे पेशर होतं ना ते कुठेतरी हटताना पाहायला मिळते, कारण 2 षटकार येत आहेत. संध्याकाळच्या सत्रात मी म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त खेळण्याचा अनुभव जय हनुमान संघाकडे आहे. सावल्या लांब झाल्या, त्यांची कामगिरी सुद्धा लांब झाली. नक्कीच ज्यावेळेस मात्र नक्कीच गती परिवर्तन आणि कुठेतरी गती परिवर्तन मात्र लाभदायी फलदायी ठरतंय. जर फलंदाज पाहिला तर एकंदरीत मिस्टर राहुल मात्र बॅक टू द डगआउट बाय कॅच आउट. दरम्यान एक डिझिनल संधी देऊयात आणि एक सुमधुर असं संगीत ऐकूयात. सुनील यांच्याकडून राहुल याला मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज झालाय, परंतु त्याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागतोय. राहुल मात्र थांबण्याची गरज होती. यावेळेला मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट मिळते. नवी तोरण फुलेली अशी नवी नवी तोरण फुलेली, कशी नवी नवी बायको केली र दादा, नवी नवी बायको केली. न तिला डोंगरला पाठवेली र दादा, डोंगरला पाठवेली.
जी थँक्यू. दादा डोंगर धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावा फलकावर लागतायत. चांगली रणनीती मात्र हाकताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय. सॉरी षटक संपते आहे आणि 4 विकेट मात्र मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ 2 षटकाचा खेळ झाला आहे. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर असेल. पुन्हा एकदा मिस्टर तेजस आज संपूर्ण दिवसात अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. घड्याळाचा जर विचार केला तर 5:46 मात्र घड्याळात होत आहेत. यावेळेला उचलून खेळला चेंडू बराच काळ हवेत आहे. तिथे मात्र मनीष असेल तो मात्र कोणतीच चुकी करत नाहीये. गणेशच्या खेळला लागतोय पूर्णविराम. डगआउटच्या आसऱ्याला यावं लागेल. आता काय वाटते सर मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कारण गणेशची विकेट गेली आहे. गणेशच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्याची विकेट मात्र पवेलियनचा आसरा येते. काय म्हणतील? अजूनपर्यंत त्यांना 31 धावसंख्या करायची आहे. तर नक्कीच गणेश यांचा जो महत्त्वपूर्ण बळी आलाय ना तो नक्कीच प्रेशर बिल्ड करणार आहे. आता नितेश मैदानात उतरेल. नक्कीच नितेश मैदानात उतरेल की नाही उतरेल हा मात्र त्यांचा प्लान असेल. मात्र नितेश यांना उतरवा नाही लागणार कारण की त्यांना थांबवलं आहे. का थांबवलं आहे? नक्कीच 31 धावसंख्या करायची आहे. तर जर 12 चेंडूत 31 धावसंख्या करायची आहेत 10 चेंडूत 31 धावसंख्या करायच्या आहेत नितेश करू शकतो. हा विश्वास आत्मविश्वास सेल्फ बिलीव हा त्यांच्याकडे आहे. मात्र जे इतर फलंदाज आहेत त्यांना ती चांगली कामगिरी करावी लागेल. कॉमेंट्रीमध्ये बदल झाला आहे. जय हनुमान संघाच्या रणनीतीमध्ये सुद्धा बदल झाला आहे. नितेश लवकर येतील का नाही येतील ही मात्र शंका उपस्थित राहिली होती. नितेश यांना थांबवले विच इज गुड थिंग. चांगली गोष्ट की वाईट गोष्ट येणारा काल दर्शवेल. येस चिराग. नक्कीच आतापर्यंत जर धावसंख्या फलकाचा विचार केला तर 17 धावा फलकावर लागते. 1 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय. तिसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय कारण आतापर्यंत रणनीती आहे ना ती खूप चांगली आहे. गोलंदाजाची रणनीती खूप चांगली आहे. यावेळेला चेंडू पायावर आदळलाय परंतु एकीने निर्धाव चेंडू मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल ह्याची मात्र नितांत गरज आहे. कारण डॉट चेंडू आहेत ना ते पेशर टाकणारे चेंडू आहेत. आता जेव्हा जेव्हा डॉट चेंडू येतील ना तेव्हा मात्र प्रेशर बिल्ड होईल. नक्कीच आता दबाव वाढत जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. नक्कीच कुठेतरी मॉइश्चर येणार आहे. नक्कीच एक नरमपणा नक्कीच जाणवणार आहे आणि त्या दृष्टीने मोठे फटके खेळण्यास वाव मिळेल की नाही मिळेल ही शंका उपस्थित राहते. मात्र नक्कीच त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेनुरूप जर खेळ केला तर नक्कीच चांगली कामगिरी करू शकतात. यावेळेस मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. मुंद्यातले चेंडू ज्याला म्हटलं जातं नक्कीच एकंदरीत यॉर्क लाईनचे चेंडू गुडलेनचे चेंडू मात्र नक्कीच टाकले जातात. गुडलेनचा चेंडूचा बादशाह मात्र ग्लेन मॅग्रथ यांचा आज वाढदिवस पाहण्यास मिळतोय. नक्कीच ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू आत्मविश्वास काय असावा हे त्यांनी दर्शवून दिला. नक्कीच एकंदरीत खासगी बँकेत कामाला होते ग्लेन मॅग्रथ आणि तेव्हा मात्र विड्रॉल स्लिप घ्यायचे आणि त्याच्यावर मात्र स्वाक्षरी करायचे आणि जे गिराईक यायचे किंवा एकंदरीत जे कस्टमर्स यायचे त्यांना मात्र नक्कीच त्या स्लिप वाटल्या जायच्या त्यांच्या हातखंडातून की म्हणायचे की एक दिवस असा येईल की लोक माझे ऑटोग्राफ मागतील आणि नक्कीच तो दिवस आला आणि एकंदरीत ग्लेन मॅग्रथ एक महान खेळाडू महान गोलंदाज असल्याचे मात्र नक्कीच उदयास आले आणि तो त्यांचा जो विश्वास होता जो ऑटोग्राफ देण्याचा जो विश्वास होता तो मात्र त्यांनी सार्थकी ठरवला. तोच विश्वास तोच आत्मविश्वास मात्र या दोन्ही संघांना दाखवावा लागेल. येस चिराग. नक्कीच वळूया पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये. ह्या वेळेला मात्र पाहिलं हळलं बाकी काम पंचांवर सोडलं होतं. पंच मात्र तटस्थ आहेत. कुठलाही डिसिजन नाही आहे म्हणजे निर्धाव चेंडू आहे. वाईट आल्यानंतर अशा चेंडूंची गरज आहे आणि ते तेजस मात्र फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजाचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत फेकून दिलाय. 4-18 धावा फलकावर लागते. यावेळेला चेंडू ठोठवायचा होता परंतु ऑनसाईडला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धावा अर्जित केली गेली आहे. भाऊ मात्र तिकडे कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय. ही फंबल गेली ना खूप महागडी पडू शकते कारण एक धावा ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या भाषेत सर. नक्कीच ज्याप्रमाणे म्हटलं जातं की सिंगल डबल जे आहे त्यांना लाईफ लाईन म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्या दृष्टीने तो प्रवास त्यांचा सुरू आहे. एकेरीत दुहेरी का होईना तो प्रवास त्यांचा सुरू आहे आणि हा प्रवास कितपर थांबेल तर 48 धावसंख्येवर थांबला पाहिजे तो जय हनुमान संघाच्या दृष्टीने आणि जय हनुमान संघ मात्र ती कामगिरी करेल का येणारा काल दर्शवेल. दरम्यान मात्र आपण गोलंदाज पाहतोय चांगली कामगिरी करतोय. 15 क्रमांकाची जर्सी परिधान केली. जर 15 क्रमांकाची जर्सी पाहिली ना तर भारतीय क्रिकेटमध्ये मात्र ती गाजवले ती भुवनेश्वर कुमार याने. नक्कीच एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटका अखेरीस जर धावसंख्या पाहिली तर 20 धावसंख्या या फलकावर लागत आहेत. नक्कीच एकंदरीत आता मात्र जर पाहिलं तर तेजस यांची मात्र कामगिरी सुरेख कामगिरी अशी राहिले. एकंदरीत तर मला वाटतं की 7 धाब्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्यात 3 बळी घेतल्यात महत्त्वपूर्ण असे बळी घेतलेत आणि त्या दृष्टीने मात्र सुरेख कामगिरी केलंय. नक्कीच आता मात्र 18 चेंडू आणि 28 धावा दोन्ही संघांनी लक्षात घेतले. 18 चेंडू आणि 28 धावा. जर ह्या षटकात 2 मोठे फटके आहेत ना तर सामन्याचं समीकरण बदलते आहे कारण हे षटक आहे ना खूप महत्त्वपूर्ण षटक आहे. ह्या षटकामागे एक जरी षटकार येतोय तरी सामन्याचं समीकरण बदलते आहे आणि तो फटका मारण्यासाठी पुन्हा एकदा
नक्कीच नंदकुमार यांच्यावर जबाबदारी असेल, आपला अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून नक्कीच त्यांचं स्थान आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा खेळ साजेसा राहिला आहे. गोलंदाजीत मात्र कमाल कामगिरी करतात, फलंदाजीत सुद्धा कमाल कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीच्या भात्यात आपण जर पाहिलं ऑफ साईडला मात्र नक्कीच स्क्वेअर कटचा फटका पाहण्यास मिळतो. एक धावसंख्या परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करते, फंबल होते. दरम्यान 2 धावसंख्या रोखता येणार नाहीत. 2 धावसंख्या मात्र आरामात मिळत आहेत. नक्कीच जर जयहनुमान संघाच्या डगआउटमध्ये जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास जाणवतोय त्यांच्याकडे. तो विश्वास येतो. टाळ्यांचा गजरात मात्र नक्कीच कुठेतरी त्यांचे एकत्रित प्रोत्साहन दिले जाते. मात्र हे प्रोत्साहन दबावाखाली होते का? हा टाळ्यांचा गजर नक्कीच चीरअप करण्यासाठी आहे की दबाव झुगारण्यासाठी? नक्कीच येणारा काळ चित्र स्पष्ट करेल. मात्र अमरदीप संघाची पाठीराखी सुद्धा कमी नाहीत. नक्कीच एक द्वंद्व मात्र मैदानात पाहण्यास मिळते. अमरदीप वर्सेस जय हनुमान. येस चिराग. नक्कीच दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मी आधीच म्हटलं होतं यावेळेला फक्त बॅचला फक्त कट दिले, मंगळाच्या साह्याने चेंडूला वळवलाय, एक धाव अर्जित केली गेली आहे. मी आधीच म्हटलं होतं तुझी मुंबईची लाईफलाईन लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी, ही एकेरी दुहेरी मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर लागते 22 धावा, 23 धावा फलकावर लागत आहेत. या वेळेला मिस टायमिंग आहे, चेंडू बराच काळ हवेत आहे. तेजस मात्र कुठेतरी सरसावताना पाहायला मिळतोय, परंतु त्याला काही चेंडू सापडणार नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2ने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. सर काय म्हणतील, एकेरी दुहेरी मात्र जास्तीत जास्त भर देत आहेत. नक्कीच त्या दृष्टीने त्याचा जो प्री प्लॅन आहे त्या दृष्टीने ते चालले आहेत. ज्याप्रमाणे त्यांचा एकत्रित जो खेळ आहे, नक्कीच राहुल यांना पाहिलं, जर नंदकुमार यांना पाहिलं तर त्यांचा खेळ हा सिंगल डबलचा खेळ राहील. नक्कीच तंत्रशुद्ध खेळ खेळण्याचा त्यांचा मानस असतो आणि त्या माणसानुसार मात्र नक्कीच त्या विचारसरणीनुसार मात्र त्यांचा खेळ चालू आहे. नक्कीच राहुल आधीमध्ये मोठे फटके खेळण्यास समर्थ आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न दिसतो. यावेळेस मात्र कावकोनाच्या दिशेने चेंडू निघून जाते, मात्र रुपेश यावेळेस चुकी करतात. एक धावसंख्या परिपूर्ण होईल आणि दुसरी धावसंख्येसाठी प्रयत्न. नक्कीच टर्निंग पॉईंट असेल, महत्त्वाचा झेल. कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं याचं योग्य ते प्रात्यक्षिक नक्कीच पाहण्यास मिळेल. रुपेश यांनी म्हटल्याप्रमाणे, संदेश यांनी म्हटल्याप्रमाणे की आजच्या दिवसात सुरेख 2 झेल टिपल्यात. हा मात्र सोप्पा लॉलीपॉप झेल, लोण्याचा गोळा मात्र हातातून नक्कीच निसटतोय. नक्कीच कुठेतरी माग पडणार आहे. येस चिराग. नक्कीच मॅच सुटताना पाहायला मिळत आहे, कारण राहुलकडे तेवढी क्षमता आहे. मोठे मोठे फटके त्याच्या फलंदाजीमधून सुद्धा सातत्यपूर्व पाहायला मिळत आहेत. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चेंडू फेकीपर्यंत एकीकडेच मात्र समाधान म्हणत आहेत. धावसंख्या फलकाचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते 28 रन, 28 धावा फलकावर लागते. अजूनपर्यंत मॅच ऑन आहे सर. नक्कीच मात्र जय हनुमान संघ आणि इतर संघ त्याच्यात जर तुलना केली ना तर जय हनुमान संघ प्लॅननुसार चालतो. त्यांच्याकडे प्री प्लॅन असतो. ज्या दृष्टीने त्यांचा आता खेळ चालू आहे ना, नक्कीच दबाव झुगारतायत, तर नक्कीच कुठेतरी दबाव आपल्यावर येऊ देत नाहीये. दबाव दुसऱ्या प्रतिपक्षावर कसा टाकला जाईल हे सिंगल डबल दर्शवतंय. बघा नक्कीच बॉडी लँग्वेज पहा. जेव्हा तुम्ही सिंगल डबल घेतायत ना तेव्हा मात्र क्षेत्ररक्षक विचार करतोय की ह्याला आता आउट कसा करायचा, याला बाद कसा करायचा. मात्र आत्ता ही याला काय म्हणावं, ह्या प्लॅनला काय म्हणावं, हा मात्र नक्कीच प्रश्न उभा राहतोय. याला मात्र नक्कीच हाराकिरी म्हणावी का? कारण की संधी नक्कीच दिली जाणार आहे. नितेश यांना सामना एकंदरीत फिनिश करण्याचा रोल जो असतो, जो फिनिशर म्हणून नितेश यांना गणलं जाते, ती कामगिरी नितेश कसा करेल येणारा काल दर्शवेल. दरम्यान मात्र डीजे कुंदन यांना संधी देऊयात आणि एक सुमधुर असं संगीत ऐकूयात. टीम मीटिंग करू नका मित्रांनो प्लीज. अजून एक इनिंग खेळायची आहे आपल्याला, प्लीज घाई करा थोडीशी. धावसंख्या फलकावर लागती आहे 29 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक चांगला फलंदाज मात्र मैदानात येतोय. नक्कीच एक आजच्या दिवसातील मात्र एक शेवटची इनिंग्स आपण पाहण्यास मिळतो. जय हनुमान वर्सेस अमरदीप संघ खार्डी. खार्डी गावातील 2 चांगले संघ अमरदीप संघाने आज प्रभावित केले. 12 चेंडू 19 धावसंख्या रोखू शकतात का? नक्कीच ऋतिक यांच्यावर जबाबदारी असेल. 12 चेंडू 19 धावाची गरज असेल. मॅच ऑन आहे. अजूनही 12 चेंडू तुमच्या जवळ आहेत. 19 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. सातत्यपूर्व फलंदाजी करावी लागेल. नक्कीच नितेश यांना प्रोत्साहन दिले जाते. जर सामना फिनिश करतायत तर सागर भोईर वागदेव संघाचे प्रतिनिधी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं. नक्कीच अपेक्षा आहेत, नितेश यांच्याकडे अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील का? हा येणारे 12 चेंडू 29 धावसंख्येचं आव्हान. वागदेव संघाचे प्रतिनिधी मिस्टर सागर भोईर यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक. 5-0-0. सागर भोईर नक्कीच प्रोत्साहन देतात. आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक नितेश आहेत. नक्कीच नितेश यांना मात्र खार्डी गावातील एक अव्वल क्रिकेटपटू म्हणून गणलं जातं. मोठे मोठे षटकार आणि अटीतटीच्या सामन्यात एक साजेशी कामगिरी, दबाव कसा झुगारायचा हे मात्र शिकवले ते नितेश यांनी. 12 चेंडू 29 धावा.
19 धावा, 12 चेंडू 19 धावसंख्या दरम्यान कव्हरच्या दिशेने मोठा फटका, मात्र झेल संपन्न. हा प्रेशर नक्कीच मोठा प्रेशर. नितेश यांच्यावर जो प्रेशर होता, नितेश लवकर आले तर लवकर जातात, आता मात्र लेट आल्यात, थेट गेल्यात. नक्कीच दबाव असणारा आताच्या मात्र जर्मन संघावर. 12 चेंडू एकंदरीत 19 धावा. आता समीकरण बदललंय, 11 चेंडू 19 धावा. त्यांच्याकडे मॅच विनर आहेत. नक्कीच विजय यांचे जर 2 फटके मोठे येतात ना तर सामना रफ अँड टफ होण्याचं होतं कुठे आणि नव्हतं कुठे हा मात्र नक्कीच करून टाकेल. नितेश यांच्याकडे क्षमता होती, 500 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं, मात्र पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न. नक्कीच योग्य त्या वेळी उतरले होते. नक्कीच नितेश यांना योग्य ती संधी होती, योग्य ते वातावरण होतं, योग्य ती परिस्थिती होती, मात्र त्या परिस्थितीचा कुठेतरी फायदा घेत आला आणि नितेशांना मात्र निराश केलंय. नक्कीच सागर भोर यांना निराश केले. खराडी गावातील एकंदरीत जे क्रीडा रसिक आहेत त्यांना सुद्धा निराश केले, कारण की त्यांच्याकडून नेहमीच चांगली अपेक्षा असते आणि ती अपेक्षा भंग मात्र नितेश भोर यांच्याकडून झाला. नक्कीच येस चिराग. यस, ह्या वेळेला मात्र विकेट मिळाल्यानंतर प्रेशराईज असेल का? न्यू मॅन बॅटर मैदानात जातोय शिरीष. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर विजय. नक्कीच एकंदरीत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. एक ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. नक्कीच राऊंड आर्म गोलंदाजी करतायत आणि मोठी फटकेबाजी सुद्धा करतायत. 2 मोठे फटके या सामन्यात मात्र जर्मन संघाला परत घेऊन येईल आणि ऋतिक यांची चांगली कामगिरी नक्कीच अमरदीप संघाला लाभदा. यावेळेस मात्र ऑफ साईडला कडक शॉट म्हणता येईल का? कडक शॉट यावेळेस ऑफ साईडला. मॅक्स 6 रन्स आउट ऑफ द पार्क आणि महत्वाच्या क्षणी आहेत 6 धावा. येस विजय. येस विजय, थँक्यू. 10 चेंडू आणि 13 धाब्याची गरज असेल. फळकावर धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 35 वर जाऊन पोहोचली गेली आहे. मिस्टर विजय क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातो, त्याच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी. दरवेळेस सातत्यपूर्व फलंदाजी होत असते, त्याचप्रमाणे आज देखील होती आहे. यावेळेला पुन्हा एकदा उथळून खेळायचा होता चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाही. या चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र कुठेतरी प्रेशर असेल का? काय म्हणते चल. 9 चेंडू 13 धाब्याची गरज आहे. नक्कीच सामना रफ अँड टफ आहे. मी म्हटल्याप्रमाणे हा सामना सोपा नाही आहे. नक्कीच जेव्हा लो स्कोर असतो तेव्हा मात्र अंतिम सत्रात सामना नक्कीच रफ अँड टफ होतात आणि त्याचाच प्रात्यक्षिक पाहण्यास मिळतं. एक मोठा फटका मी म्हटलं होतं तो विजयाने खेळलाय, दुसरा मोठा फटका येईल का? नक्कीच एकंदरीत विजय यांची बॅट मात्र तळपते. आज मात्र ऑफ साईडला चेंडू मात्र दन करीत मात्र आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय आणि ह्या मिळतील एकंदरीत महत्वपूर्ण अशा चेंडू जो तो सीमा पार येथील धावा 4 आणि वाजेल डीजे कुंदन डीजे. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळते मिस्टर विजयच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी ढासळताना पाहायला मिळते. 8 चेंडू 9 धाब्याची गरज असेल. पुन्हा एकदा मिस्टर विजय. यावेळेला मात्र पायाकडला चेंडू होता, उतरून खेळायचा होता, पण आमच्याकडे वळत आहेत. संध्याकाळच्या सत्रात मात्र एक एक्सरसाइजचा मोका मिळतोय की काय? वाईडच्या माध्यमातून 1 धावा अर्जित केली जाईल. 8 चेंडू 8 धावा. काय म्हणतील सर, मॅच अजून ऑन वाटते का? कारण विजयच्या बॅटमधून एक उत्तुंग भरारी देणारा षटकार आला. मी म्हटलं होतं की विजय यांच्या बॅटमधून 2 फटके जर येतात तर सामना सोपा होईल आणि ते त्यांनी करून दाखवलं. मी म्हटल्याप्रमाणे विजय ऑलराऊंडर आहेत आणि आता सुद्धा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, विच इज रॉंग. नक्कीच जर सिंगल रोटेट करतायत एकंदरीत नंदोद कुमार यांना जर संधी देत आहेत तरी सुद्धा संधी आहे, मात्र मोठे फटके खेळण्यास जात आहेत. नक्कीच निर्धाव चेंडू खेळतायत. हा दबाव मात्र नक्कीच परत एकदा आपल्यावर घेत आहेत. अमरदीप सर 25 क्रमांकाचा जर्सीचा जर विचार केला ना तर कगिसो रबाडा, चितेश्वर पुजारा यांच्या जर्सीची मात्र आठवण येते आणि त्यात जोगे मात्र कामगिरी करावी लागेल ती ऋतिक टू मिस्टर विजय. यावेळेस मात्र ऑफ साइडला इंटू द गॅप मात्र 1 बाउल सीमारेषा पार. हे ताई सीमारेषा पार. 6 चेंडू 4. नाही हाय
थँक्यू. विजय दादा मात्र नक्कीच पाहायला मिळतो. ह्या वेळेला मात्र हल्ला बोल मात्र पाहायला मिळतोय. समरी फळकावर पाहायला गेली तर 6 चेंडू आणि 4 धावेची असेल. फक्त आणि फक्त 4 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. फक्त म्हणून चालेल का? तर नाही. क्रिकेट आहे, जर तरचा खेळ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा खेळ मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू 4 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर असेल मिस्टर रुपेश भाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. टेनिस विश्वात सफाळे परिसरात मात्र खूप डोलबाला आहे या खेळाडूचा. जेव्हा जेव्हा मात्र खार्डी संघ बाहेर खेळायला जात असतो तेव्हा मात्र आवर्जून जर कोणाचं नाव घेत असेल तर ते म्हणजे मिस्टर रुपेश. नक्कीच रुपेशने ते सिद्ध करून दाखवले. खराडी 11 संघासाठी, श्रेयश 11 संघासाठी मात्र सिद्ध करून दाखवले. आता परत सिद्ध करण्याची नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल. 6 चेंडू आणि 4 धावा आजच्या दिवसातील मात्र अंतिम षटक. अंतिम 6 चेंडू येतात आपल्या भेटीसाठी. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. ज्यावेळेस मात्र ऑफ साईडला चेंडू मात्र दणदण करते. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर यांच्या हातखंडातून मात्र 1 धावसंख्या परिपूर्ण रोखता येणार नाही. 1 धावसंख्या मिळते. आता मात्र हव्यात त्या 3 धावा. जय हनुमान संघाचा डगआउट पहा. नक्कीच त्यांच्यामध्ये उत्साह संचारलाय आणि तो उत्साह मात्र आता शिगेला पोहोचेल जेव्हा 3 धावा संख्या फलकावर लागतील. मात्र 3 धावसंख्येचं नक्कीच आव्हान आहे. जर विजयी फटका मारतायत, जर षटकार मारतायत तर 500 रुपयांचा पारितोषिक असेल सागर यांच्याकडून. जर षटकार खेचून जर विजय संपादन करतायत तर यावेळेस मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल झाला होता. बॉडी लँग्वेज आता मात्र अमरदीप संघाची थोडीशी डाऊन झाली. त्यांचं मोरल डाऊन झालंय. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. जय हनुमान संघ क्वालिफाय करण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. खराडी घाटातून कोण क्वालिफाय होईल हा प्रश्न मात्र आजच्या दिवसात विचारला गेला होता. त्याचं उत्तर मात्र येणारा काळ दर्शवेल असं म्हटलं गेलं होतं. मात्र आता तो निर्णय घेण्याची वेळ आलाय. आता तो क्षण आलाय. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. जर 1 धावसंख्या करतायत तर नक्कीच एक चमचमाती ट्रॉफी मात्र नक्कीच जय हनुमान संघ घेऊन जाईल आपल्या घरी. नक्कीच ऑरेंज ब्लॅक कलरमध्ये आपण पाहतोय या ट्रॉफीज पाहतोय. ब्राऊन कलरमध्ये ट्रॉफीज पाहतोय. एक ट्रॉफीवर मात्र आपलं नाव जय हनुमान संघाला कोरण्याची संधी आहे. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. येस चिराग, 1 धावसंख्येची गरज आहे. या वेळेला मात्र भाऊ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. यावेळेला उतरून खेळायचं होतं परंतु चेंडू बराच काळ हवेत आहे. जेल मात्र घ्यायची संधी होती परंतु जेल मात्र इकडे सुटताना पाहायला मिळतोय. विजयाचा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र जय हनुमान संघ विन होतोय. सेलिब्रेशन भेटीला सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला. सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला. सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला. माझे आईचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला. बैसली हे आई माझी शिवारान बैसली. रानावनाची गोमाऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली. यस विजय, थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. जय हनुमान संघ चांगलं प्रदर्शन, अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. 2 संघ आमने सामने पाहायला मिळाले होते. बरेच ससे मारले, बरेच हरणं मारली. आता मात्र 2 वाघ आणि वाघ एकमेकांसमोर येताना पाहायला मिळत आहेत आणि विन होतोय तो म्हणजे जय हनुमान संघ. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आईस कप नक्कीच पाहायला मिळते. आदरणीय माननीय श्री कल्पेश वसईकर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. वसई पालघर विरार ठिकाणी मात्र त्यांचं शॉप आहे. तुम्ही मात्र तिकडे जाऊन आस्वाद घेऊ शकतात. एक सुंदर शॉप आहे. तुम्ही मात्र तिकडे आईस्क्रीमचा मात्र आस्वाद घेऊ शकतात. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा शेवटचा मॅन ऑफ द मॅच जातोय आजच्या दिवसातला मिस्टर विजय. 11 बॉलमध्ये 19 धावा असताना
7 चेंडू मागे 18 धाब्याची झुंजार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मिस्टर विजय मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. क्या बात आहे. आदरणीय माननीय श्री मयूर मेहर यांच्या शुभ हस्ते हे मात्र सौजन्य करण्यात येते. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. क्या बात आहे. विजय जास्त काही वेळ घेत नाहीये. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. काय म्हणतील या खेळीविषयी. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य होता, परंतु भाऊ सारखा एक तुल्यबल गोलंदाज होता, त्याचा मात्र तुम्हाला सामोरे जायचं होतं. एक निखिल सारखा एक गोलंदाज होता, त्याला मात्र तुला सामोरे जायचं होतं. माइंडमध्ये काय चाललं होतं. एकंदरीत निलेशची विकेट सुद्धा पाहायला मिळाली होती. नंतर तुझ्या माइंडमध्ये काय चाललं होतं. माझ्या माइंडमध्ये एकच होतं का आमच्या संघाला विजय करायचं होतं. आमचे पण विकेट गेले होते. दीपेश गेलेला, निवास, नितेश असे चांगले चांगले प्लेयर पण गेलेले. थोडासा दबाव होता, पण मी माझा कॉन्फिडन्स दाखवला आमच्या मुलांना. हेच माझे 2 शब्द. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून थँक्स म्हणायचं असेल तर कोणाला म्हणशील. आमचे सर्व टीम मुलांना, सर्वांच्या बाहेरचे प्रेक्षक होते त्यांना पण म्हणेन. एक शेवटचा प्रश्न. तू श्री बेंडूबाबा चषक सकाळपासून आलात, कसं वाटलं या आयोजन नियोजन बघून. या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय, तर कसं वाटतं या स्पर्धेत जेव्हा तू ग्राउंडमध्ये उतरला सकाळच्या सत्रात, तुला कसं वाटलं एकंदरीत. मी तर संदेश, दुसरा पंढरी, सँडी हे खूपच इथे आयोजन चांगलं करतात. सर्व यंदा थोडंसं जरा चेंज वगैरे दिसत आहे, हेच मला खूप आनंद होतो. नक्कीच तुझ्या पुढच्या भविष्यासाठी आणि तुझ्या पुढच्या खेळीसाठी बेस्ट ऑफ लक. तर त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर 100 रुपयाचा किताब मात्र जातोय मिस्टर राहुल, मिस्टर प्रशांत धणू यांच्या शुभ हस्ते मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येते. क्या बात आहे. मिस्टर राहुल अप्रतिम खेळी, त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर पाहायला मिळाला होता. तर हा होता मॅन ऑफ द मॅचचा किताब मिस्टर विजयला. तर आपण पाहत होता श्री बेंडूबाबा चषक 2023चा रणसंग्राम. आजचा मात्र दुसरा दिवस आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन नियोजन अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजच्या दिवसात जे प्रेक्षक राज्य आमच्यासोबत जोडले गेले होते ह्याच गावातील, त्याच